तर जय श्रीराम भावांनो. तर आम्ही आलतो चंद्रपूरला, आपलं सॉरी चंद्रपूर नाही, गडचिरोली. तर आता आपले ब्लॉगची सुरुवात आहे जंगलामधून, गडचिरोलीचे धानोऱ्या गावामधून. तर आमच्या गाडीत पसारा पाहू शकता, लेबरचा सगळा डब्बा. हे जंगलामध्ये आम्ही गाडी भरायला आलेलो. यो इतका बेकार गरमत आहे. गाडी भरायचं नियोजन ना सगळं. हे बांबू भरायला आलेलं आहे. जंगल तर अख्ख्या जंगलातून आता आपल्या बाहेर कसं जायचं माहिती का, ह्या रस्त्यानं. तर म्हणजे हा रस्ता आणि कसा तर पाय एकदम स्लोली जावं लागेल. आपले लेबर सगळं पुढं बसल. चार गिरी श्याम आहे. तर पुढला अख्खा लेबरनं माल टाकून घेतलेला आहे. हा नाही पिच लेंगे ना. तर ते इथून बाहेर घ्यायचं नियोजन करतो. तो देख सकते हैं जंगल से गाड़ी हमारी गुजर रही थी. जंगलाचा रोड होता भावांनो, एकदम बेकार रोड होता. बघू शकता तुम्ही बी. गाडीचा तर लई माझं मोठंच असणार आहे, पण काय करणार आपण तरी. देख सकते हैं गाड़ी अभी बघू शकतो गाडी थांबलेली आहे. लय बेकार आवाज झाली इकडं. बघा उभी राहिली गाडी. मग काय आलो बाहेर. तर काय झाला बंपर बेंड परत. शेप काय विषय काहीच कळा ना बाय. इसको रस्सी बांध के खींचना पड़ेगा. ये देखो पूरा डैमेज. बम्पर पीछे जाएगा. तर आता आम्ही निघलोय जंगलाच्या रोडनं बाहेर. आता इथून डायरेक्ट गडचिरोली आणि तिथून चंद्रपूर. तर रस्ता असा आहे आणि आता वाजलेले आहे कंप्लीट 3. आता कुठंतरी नाही का रस्त्यात थांबून आता फ्रेश वगैरे व्हावं लागेल. आता आम्ही आंघोळ नाही गेलेले. इतकं बेकार गरमत आहे ना. टेम्परेचर इकडं हिशोबाने एखादा टक्का जादा असेल ना रे. तिची गॅरंटी नाही पण टेम्परेचर आहे. तर बघू आता काय आंघोळ तर करावं लागणार आहे. त्याच्यामुळे बदलवर बसले. अवतार खराब झालेला आहे एकदम डेंजर. आता इथं रेंज पण नाही आहे. त्याच्यात फोन नाही का तुम्हाला सांगतो. आमचे रात्री 12 वाजल्यापासून आत्तापर्यंत फोन बंद आहे. आम्हाला कमीत कमी इतके फोन आलेले असतात ना. काय मजबुरी आपल्या जंगलामध्ये येण्याची. तर हे फक्त ड्रायव्हरच महसूस करू शकतो कसा जंगलात अनुभव येतो कसा नाही. तर आपल्या संग अजून 2 गाड्या आहे. एक पुढं एक माग आहे. आपण मध्ये चाललेलो आहे बादशाबाई डायरेक्ट. तर आता आपण जस्ट गडचिरोलीमध्ये डिझेल टाकलंय. तर एका पंपावर गेलं तिथं का डिझेल भेटलं आणि दुसऱ्या पंपावर भेटलं, टाकून घेतलं. इकडं तर पूर्णपणे पावसाचं वातावरण झालेलं आहे. आता काय 5:30 वाजलेले आहे पण पावसाचं वातावरण झालेलं आहे. त्याच्यात आमच्या मागं लय 7:30 चालू आहे. बेकार लय मोठी. प्रत्येक चक्करला आमच्या मागं 7:30 चालू आहे. कोणत्या हे लिंबू टाकल्या लय शिवाय त्या तोंडात पण काय नाही द्यायच्या. आता डायरेक्ट नाव घेऊन शिवाय द्यायला पण दम आहे आपल्यात. जाऊन द्या आता काय चंद्रपूरमध्ये थांबू. आता जेवण आणि ते करू मग पाहू पुढलं काय गाडी नाही. तर तुम्हाला आमच्या मागची 7:30 दाखवतो. इतकी बेकार आहे ना. कोणत्या हिची नजर लागेल काय.
हे पा फिरलं ते उलट झालं डायरेक्ट एकटे 2 पाठी मोडले. काय आता करणं बस. मागच्या वेळेस लाईटी चोरी गेल्या, यावेळेस एक सांभाई. टॉर ते दुसरा लावला काय पहिल्या पडून गेल ना. नाही ते पडलं पाहिजे. त्याला चिकट आहे तरी असं आहे पांढरा वडा. हा काय नाही भाऊ काढणार बरोबर काढित माय काढून नेल्या परदेशी आपल्या इथल्या वरच्या नळ्या ती काढली. लयच नुकसान आहे भाऊ. कसं आहे टपचा विषय टपचा हत्यार. भेटला का व्हिडिओ? हा दिला का? हा देऊन सुद्धा निम्मा काम होत आला असं त्यांचा. एसी म्हणलो टेन्शनच नाही भाऊ खरंच. एसी पाहिजे गाडीला. श्यामे येतोय का देऊ का एसी घेऊन? वा एकच नंबर. सिंगल केबिन. ह्यो आतिशवाल्याचा टेप आहे काय? हा येतच येणार आहे. तर आता आम्ही केलं चंद्रपूर पास करून आपण आलोय पुढं. साधारण तरी 15 ते 20 किलोमीटर. इकडं रस्त्याचं थोडं काम चालू आहे, थोडं खराब आहे. त्याच्यामुळे एक वन साईड पट्टा पकडून चाललोय आपलं. तर अशा या 2 ठिकाणी गाड्या पेली इकडं, म्हणजे इथं एक मागं एक. आणि आमचा पैलवान बोलते ना भावा इकडं गरमीच लय आहे ना, त्याच्यामुळं म्हणतो यावाच लागतं फिरायला आमच्या संग. डायरेक्ट गरमी उन्हाळा पावसाळा सगळं दाखवतो. तर आत्ता सध्या आपण आहे वर्ध्याच्या पाठीमागं. तर हा जामोरून वर्ध्याला येणारा रोड आहे. रस्ता थोडं खराबच आहे नाही का, त्याच्यामुळं चाललोय दमादमाने. तर तुम्हाला दाखवलेलं आहे आपला काय विषय झालेला आहे काय नाही, त्याच्यामुळं आपण दमादमाने चाललोय. आपल्या गाडीची स्पीड बघा किती 30-40 का तर रस्ता जातच खराब आहे. याचं काय बाळा दिन झाला काय येऊ उगं काही पंचायत बोलू नाही वाटत. चार्जिंगचा डब्बा लेके घुम रहा इधर उधर. तर फायनली भावांनो आपण आलो आता समृद्धीला. आपल्याला टाइम झाला 12:30 वाजता. वर चढायला 12:30 वाजले, बाकी काही विषय नाही. तर जी नाशिकची गाडी आपल्या सगळं MH-15. मग काय भावांनो आता बसवलंय श्यामाला गाडी चालवायला. गरमी जेवढी नाही श्यामा सुद्धा बनेल घालीच नाही, पण तर डायरेक्ट उघडाच बसलाय. आपलं लेफ्ट साईडला आता जस्ट पावसाची सुरुवात झाली ती मागं. म्हणलं आता तू बस म्हणलं आपला काय आता घडीभर पडतो इकडे अंगठा घेतो का. तर आता रात्री वाजलेले 1:30 वाजलेले. आणि ती आपली नाशिकची गाडी समोर आहे, त्याच्या मागं चाललोय. हो थांबू इथं कुठंतरी. तर भावांनो आपण आलतो आत्ता वैजापूर पास करून. शिर्डी राहिले आपल्याला बघता आता 35 किलोमीटर, म्हणजे खालपर्यंत 35 आहे. तसं 30 किलोमीटरवरून आपल्याला खाली टाणे उतरायला. सकाळच्या वाजलेले आता 9 वाजलेले आपल्याला, तरी 11 वाजतील पारजवाड्याच्या दारात जायला. त्या हिशोबाने गाडी आपली चांगली चालू 70-80 त्या हिशोबाने. तर आत्ता आपण आलोय फायनली शिर्डी एअरपोर्टच्या जवळ. लेफ्ट साईडला शिर्डी एअरपोर्ट इकडं, आणि त्याचा रिंग रोड बायपास बाहेरून डायरेक्ट पलीकडे होतं आपला संगमनेर रोडला. तळेगाव नांदूर शिंगोटा. तर कसं येतं घर नाही. तर वातावरण एकदम बेस्ट क्वालिटीचं झालेलं आहे. सकाळी आता 10:30 वाजलेले आणि आपलं किंवा लोकेशन राहिलं 30 किलोमीटर अजून. तर फायनली गाईज आपली गाडी खाली व्हायला लावली होती पॉईंटला.
तर आता इथं येऊन गाडी खाली करायला लावली, रस्सी बिस्सी सगळी खोलून दिली त्यांना. बघू शकता इथं लुक एवढा स्टॉक शिल्लक इथं. ही आपली महिना लागली खाली व्हायला. आता इथून पुढं आमचा होणार आराम. इथून जातो आम्ही झोपायला. आता गाडीभर झोपतो तर घे लोक खाली करून घेते गाडी, आपल्याला नाही टेन्शन. तर गाडी जेवून बघत काय येतं बाका झोपला आहे आधीच, फॅन बिन लावून गरम राहिलेले. ओके.